विजय लक्ष्मी आदर्श सलून वाले से इंजर्ड हुई बोलते मालूम है कि इसको आदर्श सलून आदर्श सलून वाले इंजर्ड हुए सामने थी छोटी सी हो गई थी वो आए ना बोलूं अभी छोटी सी बड़ी सी नहीं आए वो छोटी सी आगे तो बताओ आज साइड से कोई घटना है तो बताओ तो अपने को बताना है किसी व्यापारी को तकलीफ है कुछ तो बताना है अपने को कि भाई मेरी होती बहस मेरी दुकान के सामने गाड़ी खड़ी करते बहस करता झंझट करता और अपन 112 नंबर पे वो लगा के एकदम पुलिस बुला सकते हैं 2 मिनट के अंदर उसकी 2 मिनट के अंदर विजिट है उनकी। अगर 50 व्यापारी अगर एक व्यापारी भाई को नहीं बचा सकते तो इससे खराब बात और कुछ नहीं हो सकती। कुछ भी नहीं है इससे कितने भी कर लो आप। आज से 12 साल पहले भी हमारा ऐसी झगड़ा हुआ था दिवाली में। परतवाडा येथील गुजरी बाजार या ठिकाणी एक राजबुक डेपो तर राजबुक डेपोच्या समोर काही खटले लागत होते तर राजबुक डेपो या मालकाने त्या खटल्यावाल्याला हडपण्याचा थोडा प्रयत्न केला होता परंतु त्याने आज अशी घटना घडवली की तो अक्षरशः रॉड घेऊन आला आणि त्या राजबुक डेपोवाल्याला मारल्याची घटना अशी अंदाजी आपल्या समोर आलेली आहे। माझ्या मागे तुम्ही जे पाहता सध्या इथं सर्व मार्केटचे पदाधिकारी आणि मालक सुद्धा इथं आलेले आहेत। सध्या तुम्ही पाहता हे पोलीस स्टेशनचं हे तुम्ही दृश्य पाहून राहिले। पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मार्केटवाल्या मालकांची गर्दी इथं दिसून येते। उठाया जा रहा है कि अपन लोग एक में के लिए दौड़ते नहीं आजू बाजू वाला एक की वहाँ पे बचा के प्रशासन भी भैया एटलीस्ट मेरा ये बोलना है अगर एक व्यापारी को मार रहा है कोई व्यक्ति तो 50 दुकान इथल्याच आपल्या मार्केटच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत। एक आपल्या गुजरी बाजार या ठिकाणी हल्ला होते एका बुक स्टॉलवाल्यावर आणि आपण पाहिलं की आता तुम्ही सगळेजण इथं पोलीस स्टेशनला आलेले आहेत। काय कारवाई झाली आहे आणि तुमची मागणी काय आहे आणि पुढची प्रक्रिया काय राहणार? सर्वप्रथम मी आपल्याला स्पष्ट घटना सांगू इच्छितो। आमचे व्यापारी बंधू श्री खंडेलवालजी जे मागील 40 वर्षापासून गुजरी बाजार येथे राजबुक डेपो म्हणून तिथं व्यवसाय करीत होते। त्यांची कधी आजपर्यंत कोणती कंप्लेंट नव्हती परंतु या 2-4 दिवसात एक कटलावाला जो बाहेर गावाचा इसम आहे त्याचा म्हणतात ते क्रिमिनल रेकॉर्ड आहे तो तिथं येऊन त्यांना रोज त्यांच्या दुकानासमोर कटला उभा करायचा ते त्याला प्रेमाने बोलायचे पण तो ऐकायचे नाही। आज त्या व्यक्तीनं एक मोठा रॉड घेऊन त्यांच्या दुकानात हल्ला करून दुकानाचे सगळे काच फोडून त्यांच्या भावांना जखमी केले। त्यांचे भावांनी आपल्या डोक्यावरचा वार हातावर घेतला। जर त्यांचा तो वार डोक्यावर गेला असता तर कदाचित फार मोठी घटना घडली असती दुर्दैवाने परंतु ही घटना घडली नाही। तरी आमच्या व्यापारीचं असं म्हणणं आहे की शासनाने पोलीस प्रशासनाने ही घटना अत्यंत गंभीर मानून फार मोठी कारवाई करण्याची आवश्यकता आहे। त्या व्यक्तीवर अजामीनपात्र म्हणजे त्याला जामीन मिळू नये असा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि भविष्यात अशी घटना होणार नाही त्याकरता प्रदेशातील सर्व मार्गांवर चौकांवरती विशेषतः नगरपालिका प्रशासनाशी संवाद घालून तिथे नो हॉकर झोन करावे जेणेकरून गाडीवाला जर तिथे उभं असेल तर पोलिसांना 500 रुपये फाईन मारण्याचा हक्क मिळेल। नाहीतरी पोलीस प्रशासन तिथे जाते त्यांना बाहेर करते ते पुन्हा तिथे येतात आणि त्या अनेक महिलांशी अरेरावरी करतात महिलांना ते टॉन्ट करतात आणि ते कोणाशी गयावया करत नाही असं म्हणजे व्यापारी असू शकत नाही। एक छोटा व्यापारी असेल हातगाडी तर आम्ही त्याला व्यापारी मानतो पण जर एखादा माणूस लोकांची बहस करणे हातात हत्यार घेऊन त्यांच्यावर हमला करणे जर असं काम करत त्याला आम्ही व्यापारी मानत नाही सगळ्यात पहिले। तरी आज आम्ही सगळे व्यापाऱ्यांची अशी अत्यंत तीव्र भावना होती तर आम्ही सगळे व्यापारी आज तिथं साहेबांजवळ भेटलो। साहेबांनी मान्य केले की घटना फार मोठी आहे। त्यांनी मला वाटते कोणता गुन्हा 307 दाखल केलेली आहे त्या व्यक्तीवर आणि साहेब म्हणे की याच्या पुढे मी अशा घटना कोणतीही घटना असेल तर व्यापाऱ्यांनी मला संपर्क साधावा मी व्यापाऱ्यांना म्हणजे प्रतिसाद देईल आणि अशी घटनाची पुनरावृत्ती होऊ नये याकरता आम्ही नगरपालिका प्रशासन आणि परतवाडा पोलीस प्रशासन व व्यापारी भेटून एक समन्वय बैठक घेणार आहोत। मार्केटमधील मालकांनी दुकान मालकांनी परतवाडा